नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय रंजक आणि नेहमी चर्चेमध्ये असणाऱ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. ते म्हणजे अंड हे शाकाहारी आहे की मांसाहारी. हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काही लोक म्हणतात अंड हे शाकाहारी आहे, तर काही लोक म्हणतात अंड हे मांसाहारी आहे. पण खरं काय आहे यावर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत, आणि तेही वैज्ञानिक माहितीच्या आधारावर. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये तुम्हाला असे काही मुद्दे कळणार आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जेव्हा आपण शाकाहारी आणि मांसाहारी या शब्दांचा विचार करतो तेव्हा त्यांची मूलभूत व्याख्या काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. साधारणपणे जे पदार्थ प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांपासून, स्नायूंपासून किंवा रक्तापासून बनलेले नाहीत ते पदार्थ शाकाहारी मानले जातात. तर जे पदार्थ थेट प्राण्यांच्या शरीरापासून मिळतात ते मांसाहारी. आता अंड्याच्या बाबतीत विचार केला तर अंडे हे कोंबडीपासून येतं, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण कोंबडीच्या पोटातून अंड बाहेर आलं म्हणजे ते थेट मांस झालं का, हाच खरा प्रश्न आहे. बहुतेक लोक मांसाहारी या शब्दाचा अर्थ मांस खाणे असा घेतात, तर शाकाहारी म्हणजे फळे, भाज्या, धान्य, डाळी खाणे. पण अंड्याच्या बाबतीत हे तितकंसं सोपं नाही. अंड्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे हे भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. पण या पोषण मूल्याव्यतिरिक्त ते कोणत्या श्रेणीत येतं हे ठरवणं थोडं किचकट आहे. मित्रांनो, आपण बाजारातून जी अंडी विकत घेतो ती साधारणपणे अनफर्टिलाइज असतात. याचा अर्थ असा होतो की ज्या अंड्यांना कोंबड्याच्या नरासोबत म्हणजेच कोंबड्याच्या नरासोबत वीर्याने फर्टिलाइज केलेलं नसतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंड्यामध्ये कोंबडीचं पिल्लू तयार होण्याची क्षमताच नसते. तर तुम्ही जर ते अंड उबवायला ठेवलं तर त्यातून पिल्लू बाहेर येणार नाही. ही अंडी फक्त कोंबडीच्या शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर पडलेली उत्पादने असतात. जसे दूध गायीच्या शरीरातून येतं, दुधात जीव नसतो, तसा या अनफर्टिलाइज अंड्याच्या बाबतीत देखील असतं. तर काही लोक म्हणतील की अंड्यामधून पिल्लू येतं म्हणजेच जीवच आहे. पण मित्रांनो, आपण ज्या अंड्याबद्दल बोलत आहोत त्यात खरंच जीव नसतो. फर्टिलाइज अंड्यामध्ये नक्कीच जीव असतो, कारण त्यामध्ये कोंबडीच्या पिल्लाची वाढ होण्यास सुरुवात झालेली असते. पण बाजारात मिळणारी अंडी ही तशी नसतात. ही अंडी फक्त कोंबडीच्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. जसं स्त्रियांमध्ये मासिक पाळी येते त्याचप्रमाणे कोंबडी अंडे देते. यामध्ये कुठेही मांसाचा आणि जिवंत प्राण्याचा भाग मुळीच नसतो. मित्रांनो, या संदर्भात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की अनफर्टिलाइज अंडी ही शाकाहारी मानली जाऊ शकतात, कारण त्यामध्ये भ्रूणाची म्हणजेच एम्ब्रियोची वाढ होण्याची कोणतीही शक्यता आढळून येत नाही. या संशोधनामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर अंड्यामधून जीव तयार होत नसेल तर त्याला मांसाहारी मानणं योग्य नाही. तर मित्रांनो, आता आपण लॅक्टो-ओव्हेजिटेरियन या संकल्पनेकडे वळूया. जगात अनेक लोक असे आहेत की जे मांस खात नाही पण दूध आणि अंडी खातात. त्यांना लॅक्टो-ओव्हेजिटेरियन असे म्हणतात. लॅक्टो म्हणजे दूध आणि ओ म्हणजे अंडी. या लोकांच्या आहारामध्ये अंडी ही शाकाहारीच मानली जातात. जर अंडी मांसाहारी असती तर त्यांना लॅक्टो-व्हेजिटेरियन असं म्हटलं नसतं. हा एक जागतिक स्तरावर स्वीकारलेला प्रकार आहे. मित्रांनो, आता आपण दुधाचं उदाहरण घेऊया. दूध हे प्राण्यांच्या शरीरातून येतं, पण आपण त्याला शाकाहारी मानतो कारण दुधात जीव नसतो आणि ते थेट प्राण्यांच्या मांसाचा भाग नाही. अंड्याचाही असंच असतं. अनफर्टिलाइज अंड हे कोंबडीच्या शरीरातून आलेलं एक उत्पादन आहे ज्यामध्ये जीव नाही, ज्यामुळे दुधाप्रमाणेच ते शाकाहारी मानलं जाऊ शकतं. मित्रांनो, काही धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन देखील अंड्याला शाकाहारी मानतात. जैन धर्मामध्ये अंडी खाण्याची परवानगी नाही, कारण ते प्रत्येक जीवाला महत्त्व देतात. पण हिंदू धर्माच्या अनेक पंथांमध्ये ते वर्ज्य मानलं जातं.
पण जेव्हा आपण विज्ञानाकडे पाहतो तेव्हा आपल्याला स्पष्ट उत्तर मिळतं. मित्रांनो, आता आपण अंड्याच्या घटकाकडे लक्ष देऊया. अंड्यामध्ये काय असतं? तर अंड्यामध्ये मुख्यत्वे 2 भाग असतात, पांढरा बलक आणि पिवळा बलक. पांढरा बलक म्हणजेच एल्बुमिन हा पूर्णपणे प्रथिने आणि पाण्यापासून बनलेला असतो. यामध्ये कुठेही फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसतं आणि यामध्ये जीव होण्याचे घटक सुद्धा नसतात. मित्रांनो, पिवळा बलक म्हणजेच योग, यामध्ये फॅट, प्रथिने, जीवनसत्व ए, डी, के आणि कोलेस्ट्रॉल असतात. या दोन्ही भागांमध्ये कुठेही प्राण्यांचा मांसल भाग नसतो. यावर अजून एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे जर अंड मांसाहारी असतं तर ते बाजारात मांसाहारी उत्पादनाच्या शेल्फमध्ये ठेवलं गेलं असतं. पण तुम्ही कोणत्याही सुपरमार्केटमध्ये बघितलं असेल तर अंडी ही साधारणपणे डेअरी उत्पादनाच्या शेल्फमध्ये किंवा वेगळ्या शाकाहारी विभागात ठेवलेलं दिसतं, कारण ते एका प्राण्यापासून मिळालेलं उत्पादन असतं, तरी त्यामध्ये मांस मात्र नसतं. मित्रांनो, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजेच USDA सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था देखील अंड्याला पशु उत्पादन ॲनिमल प्रॉडक्ट मानतात. त्यामध्ये आता पण थेट मांस मानत नाही. मांस या श्रेणीमध्ये ते चिकन, मटण, मासे इत्यादींचा समावेश करतात. अंड त्यांच्यासाठी एक वेगळ्या श्रेणीमध्ये येतं, जे शाकाहारी आहाराचा एक भाग असू शकतं, पण ते पूर्णपणे शाकाहारी नाही, अशी त्यांची भूमिका असते. मित्रांनो बघा, ही चर्चा केवळ शाकाहारी किंवा मांसाहारी या एका शब्दाभोवती फिरत नाही, तर विज्ञानावर आधारित अन्नपदार्थांच्या मूलभूत रचनेवर आधारित आहे. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर बाजारात मिळणारी अनफर्टिलाइज अंडी ही मांसाहारी नाहीत, कारण त्यातून कधीच जीव जन्माला येऊ शकत नाही. ती कोंबडीच्या शरीरातून बाहेर पडलेली नैसर्गिक उत्पादने आहेत. जशी फळे झाडावरून येतात, फळ खाल्ल्याने आपण झाडाची हत्या करत नाही, तसेच अनफर्टिलाइज अंड खाल्ल्याने आपण कोणत्याही जीवाचा वध मात्र करत नाही. मित्रांनो, या संदर्भाने फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात नमूद करण्यात आले आहे की अंड्याचा पोषक प्रोफाईल व वनस्पती आधारित प्रथिनांचा सारखाच असतो, परंतु त्यामध्ये काही जीवनसत्वे आणि खनिजे, उदाहरणार्थ व्हिटॅमिन B12 असतात, जी वनस्पतीमध्ये कमी प्रमाणात आढळतात. ज्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत किंवा जीवनसत्व B12 ची कमतरता टाळू इच्छितात त्यांच्यासाठी अंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अर्थात जर त्यांच्या आहाराविषयक किंवा धार्मिक विश्वासामुळे त्यांना अडचण येत नसेल तर. अंड हे अत्यंत पौष्टिक आहे. त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक असतात. एका अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम उच्च प्रतीचे प्रथिन असतं, जे स्नायू वाढीसाठी उपयुक्त असतं, ज्यामध्ये व्हिटॅमिन A, D, E, B12, B6 आणि B2 तसेच कोलेट, सेलेनियम, झिंक यासारखे खनिज घटक असतात. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये आरोग्यदायी फॅट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि कोलिन असतं, जे मेंदूच्या कार्यासाठी खूप आवश्यक आहे. अंड्यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्याचे आरोग्य राखतात. म्हणून अंड हे पूर्णपणे संतुलित आणि ऊर्जा देणारं सुपर फूड मानलं जातं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि अंड शाकाहारी की मांसाहारी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर जर तुम्हाला मिळालं असेल, थोडक्यात सांगायचं तर बाजारात मिळणारी बहुतेक अंडी ही अनफर्टिलाइज असल्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या मांसाहारी नाहीत. तुम्ही यांना पशु आधारित शाकाहारी किंवा लॅक्टो व्हेजिटेरियन आहाराचा भाग मानू शकता. पण शेवटी हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे की तुम्ही अंड तुमच्या आहारात ठेवाल की नाही. तुमचा याबद्दल काय विचार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा मिळेल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी, याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, स्मित करत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा. धन्यवाद.